महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. धडगाव तळोदा बोगद्याला लवकरच हिरवा कंदील. नंदुरबारच्या विकासाला मिळणार नवी गती. सातपुड्याच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये विकासाचा नवा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. धडगाव तळोदा बोगदा प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता असून 5 मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव शहराला जिल्हा मुख्यालयाशी सुलभपणे जोडण्यासाठी अनेक वर्षांपासून बोगद्याची मागणी होत होती. या मागणीला आता मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. आमदार आमशा पाडवी, अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ यांनी विधानसभेत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आगामी अर्थसंकल्पात क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित बोगद्यामुळे तळोदा ते धडगाव हे अंतर थेट 11 किलोमीटरने कमी होणार आहे. सध्याचा चांदसैली घाटमार्गे 44 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. मात्र बोगदा झाल्यानंतर हे अंतर केवळ 33 किलोमीटरवर येणार आहे. विशेष म्हणजे सध्याचा चांदसैली घाट पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अत्यंत धोकादायक ठरतो. या धोकादायक घाटाला कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय म्हणून 4 ते 5 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षणासाठी राज्य शासनाकडे हमीपत्र सादर केले असून डोंगर रांगांचे तांत्रिक परीक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत धडगाव परिसरातील रुग्णांना तळोदा किंवा नंदुरबार येथे जलद गतीने उपचारासाठी पोहोचवणे अधिक सुलभ होईल. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी भागासाठी हा प्रकल्प जीवनवाहिनी ठरणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, धडगाव.